महायुतीची उद्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पत्रकार परिषद। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। 22 जानेवारीनंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा देशभर करणार दौरे। भाजपकडून 8 जणांची समिती स्थापन। दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत 8 जणांची समिती घेणार अंतिम निर्णय। या समितीच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात एक समिती गठीत केली जाणार। मराठा कुणबी नोंदणी शोधणाऱ्या समितीचं कामकाज ठप्प असल्याची माहिती उघड। सरकारनं कार्यादेश आणि कार्यकक्षा जारी न केल्यानं कामकाज ठप्प। 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचा आझाद मैदानावर आंदोलनाचा पवित्रा। तर आंदोलन करू नका, मुंबई पोलिसांची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंना विनंती। 5 जानेवारीला पंढरपूरमध्ये ओबीसींचा विराट एल्गार मेळावा। छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थिती लावणार। आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। आढळराव पाटलांकडून अजित पवारांवर स्तुतीसुमनं। शिर्डीत 4 जानेवारीला पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक। ऊसतोड कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी बैठक होणार असल्याची माहिती। वंचित आघाडीचा 12+12 जागांचा फॉर्म्युला ठरला असेल तर आम्हाला त्यांचे 12 वाजवता येतील। मंत्री रामदास आठवलेंची वंचित आघाडीवर टीका। महाविकास आघाडीत जाण्याचा विचार नाही, राजू शेट्टींचं स्पष्टीकरण। स्वाभिमानी स्वबळावर 6 जागा लढवणार, मुंबईत राजू शेट्टींची घोषणा। अदानी विरोधातल्या लढ्यासाठी शेट्टींची ठाकरेंना साथ। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिवशी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। मोर्चाला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। 20 तारखेला मुंबईला जाण्यासाठी मराठा समाजाकडून जोरदार तयारी। अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचं जरांगे यांच्या हस्ते उद्घाटन। निवडणुकांच्या निमित्तानं कोण पुढे येतं आणि कोण खऱ्या अर्थानं काम करतं हे मतदारांना समजतं। आदित्य ठाकरेंच्या सभेवरून मंत्री शंभूराज देसाईंचा टोला। उद्यापासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवस शिबिर। शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यापूर्वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी डावोसला जाणार। 15 ते 18 दरम्यान मुख्यमंत्री शिंदे डावोसमध्ये। मुख्यमंत्री शिंदेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंतही डावोसला जाणार। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नागपूर परिषदेमध्ये सुरू असलेल्या कमिशन खोरीवरून खडाजंगी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करावी लागली मध्यस्थी। सुनील केदार यांचा जामिनासाठी नागपूर खंडपीठात नवीन अर्ज दाखल। जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। भविष्यात गरज पडली तर आम्ही दिल्लीतही चर्चा करू। संजय राऊतांची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद। महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांमध्ये चांगलं कम्युनिकेशन, संजय राऊतांचं वक्तव्य। चिपळूण कराड महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अपूर्ण। अर्धवट कामावरून ठाकरे गट आक्रमक। पुढील 2 दिवसात अपूर्ण कामाला सुरुवात करू, महामार्ग कार्यालयातील अधिकाऱ्यांचं आश्वासन। दूध अनुदानाचा शासनादेश अजून नाही, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करून किसान सभेचा राज्य सरकारला इशारा। वाहतूक कायद्याविरोधात कठोर तरतुदीविषयी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका। याचिकेमध्ये फौजदारी कायद्यात बदल करणाऱ्या 3ही कायद्यांना आव्हान। वाहतूक कायद्याविरोधात आंदोलनाचा मुंबईतील गॅस सिलेंडर सप्लायवर परिणाम। मुंबईतील एकाही गॅस एजन्सीत गॅस सिलेंडर पोहोचले नसल्याचा गॅस सिलेंडर ट्रक चालकांचा दावा। केंद्र सरकार तुघलकी पद्धतीनं काम करतंय, खासदारांना निलंबित केलं हा त्याचाच प्रकार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। तर ट्रक चालकांच्या बंदला पटोलेंचा पाठिंबा। अहमदनगरमध्ये ट्रक चालकांच्या संपामध्ये सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचा सहभाग। 7 लाख रुपये असते तर ट्रक चालकाची नोकरी केली असती का? ट्रक चालकांचा सवाल।
जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांचा संप मागे, मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर रवाना. नाशिक संभाजीनगर महामार्गावर नवीन वाहतूक कायद्याविरोधात चक्काजाम आंदोलन, खंडाळा इथं ट्रक चालक मालकांकडून कायदा मागे घेण्याच्या घोषणा. नागपुरात ट्रक चालकांच्या संपाला टॅक्सी चालकांचाही पाठिंबा, नवीन वाहतूक कायदा अन्यायकारक असल्याचं टॅक्सी चालकांचं मत. वाहतूक कायद्यामध्ये बदल झाला नाही तर 4 तारखेपासून ट्रक चालकांच्या संपात सहभागी होणार, पुण्यातील वाहतूक संघटना आणि पेट्रोल चालक मालक संघटनांचा इशारा. जळगावमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक मालक संघटनेचं चक्काजाम आंदोलन, कायदा त्वरित रद्द करा नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रक चालकांचा गोंधळ, कोणीही गाडी भरणार नाही, ट्रक चालकांची भूमिका. परभणी शहरातील 15 पैकी 10 पेट्रोल पंपावरील पेट्रोल स्टॉक संपला. 5 पंपांवरील पेट्रोलवरही संपण्याच्या मार्गावर, पेट्रोल मिळत नसल्यानं आता नेमकं काय करायचं, नागरिकांचा सवाल. ट्रक चालकांच्या संपावर लवकरच तोडगा निघेल, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मंत्री दादा भुसेंचं आवाहन. तर नाशिकमध्ये इंधनाचा अजून तुटवडा नाही, भुसेंची माहिती. ट्रक चालकांच्या संपाला खासगी कार चालकांचाही पाठिंबा, केंद्र सरकारच्या वाहतूक कायद्याच्या विरोधात कायदा मागे घेतला नाही तर नाशिकमध्ये येणाऱ्या टुरिस्ट गाड्या अडवण्याचा दिला इशारा. देशभरातील वाहतूकदारांकडून संपाची हाक, मात्र लोणी काळभोर येथील ऑइल डेपोमध्ये संपामुळे कुठलाही परिणाम नाही. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलीस ॲक्शन मोडवर, महामार्गा किनाऱ्यावर उभी असलेली अवजड वाहनं बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू. वसई विरार आणि मीरा भाईंदर परिसरातील पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी, ट्रक चालकांच्या संपामुळे वाहनधारकांच्या 1 ते 2 किलोमीटर रांगा. अकोल्यात 170 पैकी अर्धे पेट्रोल पंप बंद, ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन पुरवठा न झाल्यानं पेट्रोल पंप बंद. ट्रक चालकांच्या आंदोलनाचा इंधन कंपन्यांना फटका, चेंबूरमध्ये पोलिसांकडून आंदोलनात सहभागी चालकांना समजावण्याचा प्रयत्न, तर हिंसक आंदोलन करू नका अशाही सूचना. संपाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलची साठेबाजी, कॅनमधून पेट्रोलचं वितरण, पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न. तुळजापूर नागपूर महामार्गावर आंदोलनकर्त्या वाहन चालकांनी अडवल्या गाड्या, तुळजापूर नागपूर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा. अमरावती जिल्ह्यातील 5,000 ट्रक चालक संपावर, नवसारी चौकात ट्रक चालकांचं ठिय्या आंदोलन. परभणीमध्ये वाहन चालकांचं स्टिअरिंग छोडो आंदोलन, मोठ्या प्रमाणावर ट्रक चालक आंदोलनात सहभागी, जोरदार घोषणाबाजी करून कायदा मागे घेण्याची मागणी. ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर, काही पेट्रोल पंपातील पेट्रोल संपल्यानं पेट्रोलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. गोंदियात पेट्रोलचा स्टॉक संपल्यानं मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याला गावी पायी जाण्याची वेळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांची सीमा गोंदियाला लागून असल्यानं व्यापारी गोंदियात कायम त्यांचं येणं जाणं असतं. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात राममय वातावरण निर्मितीसाठी रथयात्रा काढणार, खासदार सुनील मेंढेंकडून रथयात्रेला सुरुवात, शुभांगी मेंढे यांच्या हस्ते रथयात्रेचं पूजन. म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त, प्राण्यांची चरबी वितळून केलं जात होतं बनावट तूप, मोठ्या प्रमाणात बनावट तूप आणि साहित्य भिवंडीतून जप्त. कॉपी करण्याच्या उद्देशानं परीक्षा केंद्रांमध्ये कॉम्प्युटरला चिकटवला मोबाईल, बीडच्या अंबाजोगाई येथील जलसंपदा विभागाच्या गट ब आणि गट क च्या ऑनलाईन परीक्षेतील धक्कादायक प्रकार. अंबिका मसाले घराघरात पोहोचवणाऱ्या कमल परदेशी यांचं निधन, ब्लड कॅन्सर झाल्यानं पुण्यातील ससून रुग्णालयात वयाच्या 63व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अभिनेत्री माधुरी दीक्षितनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, मराठी चित्रपट पंचकच्या कलाकारांसोबत माधुरी दीक्षित बाप्पाच्या चरणी नतमस्तक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.